नमस्कार. SR टाइम मराठीच्या आरोग्य धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही भेट घेत आहोत सुप्रसिद्ध स्त्रीरोग विशेषज्ञ आणि कॅन्सर सर्जन डॉक्टर सायली कुलकर्णी जोशी यांच्याशी. डॉक्टर सायलींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मध्य प्रदेशातल्या एकमात्र आणि पहिल्या रोबोटिक गायनेक कॅन्सर सर्जन आहेत. डॉक्टर सायलींची आज आम्ही स्त्रीरोग, त्यांचे कारण, प्रकार, त्यानंतर उपचार या सगळ्यांवरती बातचीत करणार आहोत. त्याचसोबत त्यांचं जे स्पेशलायझेशन आहे रोबोटिक सर्जरी, महिलांच्या आजारावर, कॅन्सर करता, त्याच्यावर पण आम्ही बातचीत करणार आहोत. पण त्याआधी मी सर्वात प्रथम डॉक्टर सायलींचं या बातचीतमध्ये स्वागत करते. डॉक्टर सायली, या बातचीतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि जसं मी म्हटलं की तुमचं स्पेशलायझेशन आहे रोबोटिक गायनेक कॅन्सर सर्जन म्हणून तुमचं नाव आहे. पण सुरुवात मी इथपासून करणार आहे की स्त्रियांचे कोणते कोणते रोग असे आहेत, त्याचे प्रकार, त्याच्यावर तुम्ही आम्हाला काय सांगा. स्त्रियांचे रोगचे जर आपण खास करून प्रकार बघितले तर आपण दोनमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे बेनाईन, दुसरा आहे मॅलिग्नंट. बेनाईनमध्ये जे रुटीनमध्ये जे बायकांचे त्रास असतात, मासिक जे येते, महिन्याची पाळी, त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी, एक्सेस जाणं किंवा दूर दूर होणे पाळी, त्याच्यानंतर पांढरं पाणी जाणं किंवा फायब्रॉइड्स, जे एक्सेसिव्ह ग्रोथ होते युट्रसमध्ये ते, आणि काही गाठी बनतात त्याच्याबद्दलही. ह्या गोष्टी, ब्लिडिंग, एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा वाईट डिस्चार्ज, रिसेंटली एंडोमेट्रिओसिस नावाचा प्रकार खूप वाढत चालला आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तो हे सगळे प्रकार असे आहेत की ज्याला ट्रीटमेंट आहे, मॅनेजेबल आहेत आणि दे डोंट क्रिएट अ लॉट ऑफ प्रॉब्लेम बट डिस्कम्फर्ट इन अ फिमेल्स लाईफ. बट ॲट द सेम टाईम मॅलिग्नन्सीज अशा आहेत. कॅन्सर म्हणलं कीच लोकांना भीती वाटते, म्हणजे शब्दच इतका आहे. तर कॅन्सर स्त्रियांच्याबद्दल म्हटले तर आपण अंडाशयाचा कॅन्सर म्हणू किंवा सर्वायकल, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांबद्दल बोललं जाणं. तर हे सगळे प्रकार आहेत स्त्रियांच्या बाबतीत. त्यांचं इम्पॅक्ट स्त्रियांच्या लाईफवर तर असतोच, पण एका बाईमुळे पूर्ण परिवार. अगदी बरोबर आहे. तिला आपण पूर्ण परिवाराची धुरीच म्हणतो की तिच्या आजूबाजूला संपूर्ण परिवार असतो. बरोबर. तर तुम्ही जर हे प्रकार सांगितले आहेत, अगदी थोडक्यात सांगितलेत तुम्ही, पण मग हे प्रकार जेव्हा काही पण हा आजार होतो तर प्रारंभिक लक्षणं काय असतात त्याची? येस, हा इतका इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण की तुम्हाला सांगते की बेनाईन असो किंवा मॅलिग्नंट, त्यांचे लक्षणं खूप सेम आहेत. अच्छा. आणि त्यामुळे एक साधारण बाई त्याला दुर्लक्ष करते आणि वाटतं तिला की रुटीनच आहे. जसं जर आपण पकडलं की गर्भाशयाचा कॅन्सर, तर बेनाईन याच्यामध्ये आपण म्हणतो की अबनॉर्मल ब्लिडिंग होतं, इरेग्युलर आहे, पाळी येत नाही आहे वेळेवर किंवा एक्सेसिव्ह पाळीमध्ये जाणं, गाठी होतात युट्रसमध्ये. तर हे लक्षण ब्लिडिंग, एक्सेसिव्ह ब्लिडिंगचं साधारण याच्यात पण येतं आणि कॅन्सरमध्ये पण येतं की महिन्याच्या वेळेस पाळी जास्त जाणं किंवा मेनोपॉज अटेंड झालेल्या बायकांमध्ये मेनोपॉज नंतर ब्लिडिंग होणं, हे खूप एक सिग्निफिकंट लक्षण आहे. पण काही बायकांना वाटतं की ठीक, एकच वर्ष झालं होतं बंद होऊन, आता काय लक्ष द्यायचं. तसंच सिमिलर सर्वायकल कॅन्सर जो आहे, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, त्याचं एकच लक्षण असतं की पांढरं पाणी खूप जास्त जातं. आता पांढरं पाणी युज्युअली मासिकच्या वेळेस पण जातं आपल्याला. तर कसा फरक करणार की हा साधारण पाणी जाणं आहे की हे कॅन्सर रिलेटेड आहे? पण प्रॉब्लेम असाच होतो ना की हे साधारण समजून बाई घरीच राहते आणि जात नाही डॉक्टरकडे. आणि मला असं वाटतं मुख्यतः न जाण्याचं एक कारण आणखी आपण म्हणू शकतो, आपल्या समाजामध्ये जो परिवेश, सगळं वातावरण आहे, स्त्रिया कुठेतरी स्वतःला प्राधान्य देत नाही स्वतःच्या तब्येतीकडे. असं की ठीक आहे, बघीन, नंतर जाईल. हा एक फार मोठा भाग आहे मला असं वाटतं. मी तुम्हाला सांगेन त्याचे 2-4 प्रकार आहेत की जेवढे मी पेशंट बघते त्यामध्ये काही म्हणतात की वेळच नाही मिळाला, घरात खूप कामं आहेत, मुलांची शाळा आहे, काही गरीब असतात, त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे अटेंड नाही करू शकत हॉस्पिटलला जाणं किंवा काय. काहींना भीतीच असते की काही निघालं तर काय करणार, त्यापेक्षा नको, सगळ्यात मोठं कारण.
आणि मग काहींना असं वाटतं हो करू करू करतच वेळ होऊन जातो. पण ह्या गोष्टींना मला असं वाटतं बाईने प्राधान्य दिलं पाहिजे आणि वेळेच लक्षणं कॅच करून त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर ॲटलिस्ट हा जो कॅन्सर आहे, जर कॅन्सर असेल तर लवकर पकडलं जाईल. बरोबर. आणि मला असं वाटतं की लक्षणं दिसल्यावरती बरेचदा स्त्रिया घरगुती उपाय करतात किंवा अल्टरनेटिव्ह थेरपीजकडे पण जातात की नको डॉक्टर नाही आता हा उपाय करून बघते, तो उपाय करून बघते, आणि मग ते करता करता कुठेतरी ती स्टेज कॅन्सरपर्यंत आणि ते मिसमॅनेज होतं आणि ते कॅन्सरपर्यंतची अवस्था निर्माण होते. तर त्याच्याकरता मला आवडेल की तुम्ही स्त्रियांना आवर्जून आता ह्याच प्रश्नाबरोबर हा संदेश दिला तर खूप छान राहील की निग्लिजन्स नको आणि भीती पण नको. दोन गोष्टी ज्या चुका करतात बायका ते आहे, एक आहे नेग्लिजन्स आणि एक आहे इग्नोरन्स. माहिती असून दुर्लक्ष करणं नेग्लिजन्स आणि न कळत होणारी चूक इग्नोरन्स. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट जी बायकांनी केली पाहिजे ती एक अलर्टनेस लेवल ठेवली पाहिजे की आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्यामध्ये काय चेंजेस येत आहे. छोटंसं काही पोटच दुखायला लागलं आहे की ठराविक जागी ठराविक वेळी दुखत आहे किंवा ब्लिडिंगचा पॅटर्न बदलला असेल किंवा वाईट डिस्चार्ज जास्त होत असेल, वजायनल डिस्चार्ज जास्त होत असेल किंवा जसं मी म्हटलं मेनोपॉज नंतर पाळी गेल्यानंतर पण ब्लिडिंग होत असणं, ह्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि एक रुटीन गायनेकोलॉजिकल व्हिजिट झालीच पाहिजे. एक गायनेकोलॉजिकल व्हिजिट सगळ्या गोष्टींना आपण ॲड्रेस करू शकतो. एक पॅप्समियर नावाची इतकी स्वस्त टेस्ट आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे, म्हणजे ती एक इतकी छोटीशी टेस्ट आहे की ती केली तर होणारा कॅन्सर पण रोखता येतो, थांबवता येतो किंवा तिथल्या तिथं त्याची ट्रीटमेंट केल्या जाऊ शकते. तो कॅन्सरचं रूप घ्यायच्या आधीच त्याला पकडण्याची आपल्याकडे संधी असते. पण कारण की आपण ते करतच नाही त्यामुळे दुर्लक्ष होतं आणि मग तीच मॅक्सिमम आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर जे 3rd स्टेजमध्ये येतात. जी स्टेज होण्याच्या आधी पकडू शकतो आपण, ती झाल्यावर 3ऱ्या स्टेजमध्ये येते आपल्याकडे. सो पॅप्समियर प्लीज करून घ्या. एक पॅप्समियर कॅन हँडल ऑल द थिंग्स. अच्छा. कारण मला असं वाटतं या 3rd स्टेजपर्यंत पोहोचण्याचं कारणही हेच आहे की जे आपण पहिल्यांदा बोललो की अगदी दुर्लक्ष करणं. दुर्लक्ष आहे, भीती आहे की अरे काही निघेल, पण मला असं वाटतं ते निघेल या भीतीने न जाणं ते पुढे जाऊन आणखीन घातक ठरत असेल. जसं आपण प्रकारांवर बोललो, कशामुळे आणखीन जास्त ही लक्षणं सुद्धा जी तुम्ही सांगितली आहे, त्यानंतर आपण जर म्हटलं की कुठेतरी लाईफस्टाईल जी आहे म्हणजे याला कारणीभूत आहे ह्या सगळ्या गोष्टींकरता की स्त्रिया असं समजतात की नाही हे लक्ष देणं काही इतकं गरजेचं नाही आहे. नाही, त्याचे 2 प्रकार परत आहेत. मी म्हणेन की काही कॅन्सर जे अनुवंशिक असतात, जे जेनेटिकली आपल्यामध्ये जे बदलाव झालेले आहेत किंवा आपल्या आईवडिलांकडून त्या जीन्स आल्या असतील त्याच्यामुळे होतात. त्या कॅन्सर्समध्ये ओव्हेरियन, ब्रेस्ट आणि एंडोमेट्रियल कॅन्सर्स येतात. सर्वायकल कॅन्सर्स हा एक असा कॅन्सर आहे जो एक HPV नामक व्हायरस आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्या व्हायरसमुळे होणारा हा कॅन्सर आहे. तर तो कॅन्सर मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स किंवा अनहेल्दी हायजीन, अर्ली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू होणं त्यामुळे होतो. तर या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन राहिलं तर वी कॅन इझिली अवॉइड द सर्वायकल कॅन्सर. जे अनुवंशिक आहेत त्याच्यासाठी जेव्हा माहिती आहे की फॅमिलीमध्ये आपल्याकडे ठराविक कॅन्सर्स होतात तर मग आपण त्या दृष्टीने स्क्रीनिंग टेस्ट करू शकतो. जसं ओव्हेरियन कॅन्सर आहे तो फॅमिलीमध्ये होऊ शकतो, म्हणजे आईपासून येऊ शकतो, आई, आजी, आत्या म्हणजे काय. तर त्यांच्यामध्ये असेल तर आपण एक सोनोग्राफी सहजपणे करू शकतो. एक 6 मंथली किंवा दर 1 वर्षी एक सोनोग्राफी करण्यात काही अवघड नाही आहे. त्याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरसाठी एक मॅमोग्राफी 35 इयर्स नंतर करणं फार काही अवघड नाही आहे. जस्ट गो इन, वॉक इन, गो हॅव अ मॅमोग्राफी डन आणि यू आर डन फॉर ॲटलिस्ट 1 year. अँड देन एक सोनोग्राफी, एंडोमेट्रियल कॅन्सर्स का असेल ना त्याच्यामधले होणारे चेंजेस सोनोग्राफीवर इझिली पकडले जाऊ शकतात. तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या काही अनुवंशिक आहेत, काही आपल्या लाईफस्टाईलमुळे आहेत. वजन, डायबिटीज आणि म्हणजे ओबेसिटी, डायबिटीज आणि हायपरटेन्शन असणाऱ्यांना एंडोमेट्रियल कॅन्सर्स होण्याची शक्यता जास्त असते.
तर हे अशा गोष्टींकडे, तर त्यामुळे आपण डायबिटीज कंट्रोल ठेवावा, BP कंट्रोलमध्ये, वजन जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर डायबिटीज आणि BPचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. तर हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्समधून येतात. तुम्ही जसं लाईफस्टाईल डिसऑर्डर्सबद्दल सांगितलं, पण मला इथे एक विचारायला आवडेल की अगदी यंग मुली ज्या म्हणजे मला वाटतं 14 वर्षाचं पुढचं त्यांचं जे आयुष्य म्हणजे पिरियड येणार आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे ती सुरुवातीपासून काय काळजी घेतली गेली पाहिजे की पुढे जाऊन या अवस्थेपर्यंत जाण्याची वेळच नाही येणार? त्याच्यामध्ये डाएट पण खूप मोठा भाग आहे, तर त्याच्यावर काय सांगाल? डाएट हा जर आपण 100 पैकी पकडलं तर 60 to 70% तर डाएटच इम्पॉर्टंट आहे. आपण डे बाय डे वेस्टर्न डाएट, वेस्टर्न लाईफस्टाईल खूप अडॅप्ट करतो. तर आपले जे फॅटी फूड्स आहेत, फास्ट फूड आपण त्याला जंक फूड म्हणू, फास्ट फूड म्हणू, हे थोडे घातक आहेत, कारण की चाइल्डहुड ओबेसिटी इज बिकमिंग अ बिगर प्रॉब्लेम. तर हे ओबेसिटी आलं की हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात मुलीमध्ये आणि मग वजन वाढणं, पिंपल्स येणं किंवा PCOS जे म्हणतो आपण ते होतं. मग पिरियड्स परत इरेग्युलर वगैरे होतात. त्याच्यामध्ये एक झाला डाएट हा पार्ट. दुसरं गोष्ट म्हणजे आजकाल जे आपले खेळण्याच्या वेळा आहेत त्या खूप कमी झाल्यात पोरांच्या. पोरं हार्डली, आय डोंट सी एनीवन गोइंग ऑन द ग्राउंड फॉर प्लेइंग. तर ॲक्टिव्ह प्ले टाईम कमी झाला आहे, खेळणं कमी झालं आहे आणि घरी बसून TV बघणं किंवा इझिली ऑनलाईन क्लासेस होऊ लागलेत. त्यामुळे जी बैठक वाढली आहे मुलींची, त्यामुळेही वजन वाढत आहे. तर ॲक्टिव्ह लाईफस्टाईल कमी झाली आहे. आणि बाकी तर मग येतात जेनेटिक प्रॉब्लेम्स अगेन. तर हे सगळं, तर एक जर आपण जेवण आणि ॲक्टिव्हिटीकडे जर लक्ष दिलं तर फार काही अवघड नाही आहे हे प्रॉब्लेम्स अवॉइड करायला. जसं मुलींना सर्वसाधारण खूप संकोच असतो, म्हणजे आईला सुद्धा सांगायला त्यांना कुठेतरी संकोच वाटतो की त्यांना काय त्रास होतोय. तर अशा मुली किंवा अशा ज्या नाही सांगू शकत आहे, त्यांनी डॉक्टरकडे जर यायचा विचार केला किंवा घरातही त्यांना सांगायचं असेल, तर असं काय त्यांच्याकरता आपण एक स्टेप बाय स्टेप हे करू शकतो की त्यांनी सुरुवातीला हे केलं पाहिजे, मग हे केलं पाहिजे. मग ते आई बरोबर असो किंवा घरातल्या कुठल्याही म्हणजे त्यांना ज्यांच्याबरोबर कम्फर्टेबल वाटत असेल, तर सुरुवातीला डॉक्टरकडे कुठून ती पायरी चढायची त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. मला तर असं वाटतं ना सांगण्यात आहे की आई ही सगळ्यात म्हणजे जवळची मैत्रीण असते आणि पहिली मैत्रीण असते. तर आईजवळ तर आपण सगळं आणि काही पण बोलू शकतो. तर पहिले आईकडे तर मुलांनी बोललंच पाहिजे. छोट्याशा ज्या गोष्टी असतात त्या आपण कोणालाही नाही सांगू शकत, पण आईला इझिली सांगू शकतो. आईला आपण सांगितलं पाहिजे, आई बरोबरच गाईड करेल, डॉक्टरकडे नेईलच. कुठलाही इश्यू असेल मुलींची निगडीत, तर डॉक्टरांना कन्सल्ट केलेलं जास्त चांगलं, कारण की त्याच गोष्टी लवकर ॲड्रेस केल्या तर मोठा प्रॉब्लेम बनत नाही. पण मग याच्याकरता त्यांनी सगळ्यात पहिले गायनेकोलॉजिस्टकडेच जायला पाहिजे का? की एक जसं आपण म्हणतो की फॅमिली डॉक्टर आहेत, तर सुरुवातीला काही त्यांच्या थ्रू, किंवा हे मी का विचारते कारण बरीच याच्यामध्ये सर्वसाधारण भ्रांती आहे की म्हणजे कोणाला अप्रोच करणार, कसं जाणार. 14 वर्षापर्यंत जर आपण बघितलं तर पिडियाट्रिशियनचा खूप जास्त रोल असतो. आणि मी विचारत ती जी मुलगी आहे ती पिडियाट्रिशियनच्या जास्त जवळ असते, कारण की ती लहानपणापासून त्या डॉक्टरला बघतीये. तर प्रॉबब्ली ती त्यांना जास्त इझिली सांगू शकेल. आणि मग पिडियाट्रिशियन इफ ही और शी फील्स इट इज इम्पॉर्टंट कॅन रेफर टू द हायर पर्सन. तर मग त्यांनी तिथून ती पुढची पायरी घेत आहे. कुठेही पहिली स्टेप तुमचा फॅमिली डॉक्टर का असे ना, तर फॅमिली डॉक्टर इज मोर फॅमिलियर दॅन अ पिडियाट्रिशियन मला असं वाटेल. तर फॅमिली डॉक्टर का असे ना किंवा पिडियाट्रिशियन का असे ना, पण आधी आईजवळ बोलावं पोरींनी आणि मग आपण एक एक पायरी चढत पोचू शकतो स्पेशलिस्ट. जसं आपण म्हटलं या सगळ्या गोष्टींकरता लाईफस्टाईल तर आहेच रिस्पॉन्सिबल, पण आजच्या या लाईफस्टाईलमध्ये जेव्हा मुली बाहेर कामाला निघाल्या आहे, वर्किंग आवर्स खूप जास्त आहे, परफॉर्मन्सेसचं प्रेशर आहे, आउटपुटचं प्रेशर आहे, कुठेतरी हे जे स्ट्रेस आहे हे सुद्धा त्यांच्या या म्हणजे सर्व आजारांना कुठेतरी म्हणजे आपण डायबिटीज म्हणा किंवा इतर आजार म्हटले तरी त्याच्या व्यतिरिक्त स्त्रियांचे जे रोग आहेत त्यांच्याकरता स्ट्रेस रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे त्याचा एक्सटेंट आहे. स्ट्रेस डायरेक्टली मासिक पाळीला अफेक्ट करतो. स्ट्रेस डायरेक्टली तुमच्या फर्टिलिटी पोटेन्शियलला अफेक्ट करतो. पण स्ट्रेस इज अ मॉडिफायबल फॅक्टर. आपण ओव्हर ॲम्बिशियस होतात काही लोक, त्याच्यामध्ये स्ट्रेस घेऊन आपलं सगळं
जी लाईफस्टाईल आहे ती अफेक्ट होऊन जाते. ते नाही केलं पाहिजे. स्ट्रेस एकतर आपले जे अम्बिशन्स आहेत ते डिफाईन करायचे आणि त्याला अचिवेबल गोल्स ठेवून करायचे. सो स्ट्रेस जास्त घ्यायचा नाही बेसिकली. आणि बाकी लाईफ जर स्ट्रेस जर मॅनेज करायचं असेल तर योगा, प्राणायाम किंवा जिमही काही मुली खूप ॲक्टिव्हली जिम करतात. दॅट इज नॉट बॅड. म्हणजे योगा प्राणायामच केलं पाहिजे असं नाही आहे. स्विमिंग आहे. ज्या स्ट्रेस बस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याकडे लक्ष द्या की ठीक आहे, इफ वी आर नॉट एबल टू अड्रेस आर स्ट्रेस ड्युरिंग द वर्किंग आवर्स, तर मग दुसऱ्या आवर्समध्ये जाऊन आपल्याला जे डायव्हर्ट करेल आपल्या माइंड, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे, अशा ॲक्टिव्हिटीज केल्या गेल्या पाहिजे. जेव्हा आपण स्ट्रेसबद्दल बोललो तर तुम्ही म्हणाले की स्ट्रेस नको घ्यायला आणि कुठेतरी दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज म्हणजे जसं पुष्कळ योगा आहे, जिम आहे. मला इथे हा प्रश्न विचारायला खूप आवडेल आहे की योगा, जिम हे सगळं तर आहेच आहे, या सगळ्या एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, पण कुठेतरी एक्सेसिव्ह एक्सरसाइज म्हणजे एक अलीकडे खूप जास्त हे झालंय की मला हे जिमला रोज हे करायचंय, मला हे करायचंय, योगामध्ये हे करायचंय, पण ते तुमच्या शरीराला, आणि मी स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत म्हणेन जिथे आपण स्त्री रोगांवरच बातचीत करतो आहे, तर एक्सेसिव्ह एक्सरसाइज म्हणजे जिममध्ये जाऊन करणं किंवा योगा करणं हे सुद्धा कुठेतरी घातक आहे. एनिथिंग इन एक्सेस इज घातक. हो, त्याला प्रत्येक गोष्टीला तेवढं जेवढं इम्पॉर्टन्स आहे तेवढंच दिला पाहिजे. 2 तास 1 तास जिम करणं किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी करणं ठीक आहे, त्याला आपण दिवसातून 4 तास केलं, 2दा केलं तर दॅट बिकम्स टू मच. तेवढंही अपेक्षित नाही आहे करणं. म्हणजे ते स्त्री जननांगांच्या विषयी मी बोलत होते की ते कुठेतरी खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या तर कुठेतरी त्याच्यावरती त्याचे विपरीत परिणाम होतात का. त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन ही विचारायला आवडेल मला की आपण जेव्हा या रोगांबद्दल बोलतो आहे, लक्षणं झाली आहेत, तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले, अलीकडच्या काळामध्ये फर्टिलिटी हा एक खूप मोठा इश्यू झाला आहे. म्हणजे खूप मुलींना हा प्रॉब्लेम आहे की लवकर नाही हे होते, कन्सीव्ह नाही होते. ह्याच्याकरता काय त्यांनी केलं पाहिजे? पहिली गोष्ट मला असं वाटतं की आपलं एज ऑफ मॅरेज इज गेटिंग डिलेड. हा तर अगदी मोठं कारण आहेच, इम्पॉर्टंट कारण आहे. खूप उशिरा लग्न होतात. आधीच्या काळात लवकर लग्न होऊन पोरं होऊन जात होते आणि मग हे इश्यूज जास्त येत नव्हते. एक कारण आहे एज ऑफ मॅरेज इज इन्क्रीजिंग. दुसरं कारण आहे अगेन द लाईफस्टाईल. तिसरं स्ट्रेस. आणि मग जे इन्फेक्शन्स होतात, काही इन्फेक्शन्समुळे इन्फर्टिलिटी होतं. बट मेजर चंक ऑफ इन्फर्टिलिटी वी डोंट इवन नो वाय इट इज हॅपनिंग. हां, तर त्यामुळे मला असं वाटतं एज ऑफ मॅरेज जास्त डिले करू नये. लग्न झाल्यानंतर जास्त अजून वाट बघू नये की मग त्याच्यात 35 आणि हे असं आलं की मग खूप उशीर होऊन जातो. सो लवकरात लवकर केलेलं कधी चांगलं. आणि स्पेशली ज्या मुलींना PCOS आहे आणि माहिती आहे की इरेग्युलर पिरियड्स आहेत असे आहेत, तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही लवकरात लवकर म्हणजे तुमचं फॅमिली लाईफ डिसाईड करून देन यू प्लॅन युअर चाइल्ड. दॅट हेल्प्स. आणि थायरॉइड अलीकडे म्हणजे पूर्वी असेलच नक्कीच, पण अलीकडे तर अगदी 10-8 मुलींकरता किंवा फिमेल करता आपण म्हणू शकतो. थायरॉइड किती तुमच्या या सगळ्या गोष्टींना इफेक्ट करतं? ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींमध्ये थायरॉइड अफेक्ट करतं. आधी पिरियड्स अफेक्ट करतं, मग फर्टिलिटी अफेक्ट करतं, त्याच्यानंतर वेट गेन झाल्यानंतर बाकीचे इश्यूज होतात. बरोबर. ऑटोइम्युन आहे काही प्रमाणात थायरॉइड डिसऑर्डर्स. आणि काही आता काय होतं आहे की सॉइल इरोजन जास्त आहे, फर्टिलायझर यूज जास्त आहे, आपण RO वापरतो, तर ते जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत किंवा जे मिनरल्स आपल्याला मिळायला पाहिजेत ते भाज्यातून, सॉइल्समधून, ते मिळत नाही आहेत. आणि कुठे ना कुठे हा इम्बॅलन्स होतो आहे आपल्या नेचरमध्ये. तर त्याला आपल्याला फारसं ते आपल्या हातात नाही आहे. पण जर झालं असेल तर त्याला लवकर ॲड्रेस करा आणि ट्रीट करा. हायपोथायरॉइडिझम एक असा डिसऑर्डर आहे की बरेच लोक असे करतात की जर आपण थायरॉक्सिन खातोय टॅबलेट, मग ती घेतल्यानंतर नॉर्मल होऊन जातं, मग बंद करायची. अच्छा. कारण की आता नॉर्मल झालं, म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आली की बंद करतात मनाने. अच्छा.
एक गोळी खायचा एक फोबिया आहे, कुठली गोळी का ना ती बंद झाली पाहिजे. पण एक थायरॉइडची एकच गोळी जी सकाळी उपाशी पोटी खायची आणि नंतर विसरून जायचंय की आपल्याला थायरॉइड डिसऑर्डर आहे, पण तेच होत नाही, ते नॉर्मल झालं की आता मी बंद करणार आहे असं करतात आणि मग तो एकदम वर जातं थायरॉइड लेवलचा आणि मग ते त्याचे साईड इफेक्ट्स दिसायला लागतात. जसं आपण म्हटलं की मुलींच्या बाबतीत अलीकडे ऐकायला खूप जास्त यायला लागले, पूर्वी पण असेल पण आजकाल जरा या गोष्टीचं जास्त चर्चा पण होती आहे, ऐकायला पण खूप येत आहे की गर्भाशयामध्ये युट्रसमध्ये सिस्ट आणि त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग, तर ते सिस्ट किती घातक असतं, कारण टेस्ट पुढे वाढून कॅन्सरमध्ये सुद्धा तुम्ही म्हणाला तसं कन्व्हर्ट होतं. तर ह्याच्याकरता सुरुवातीला काय काळजी घेतली गेली पाहिजे किंवा हे कळल्यावरती लगेच त्याचा काय उपाय केला गेला पाहिजे? सिस्ट बनणं हे आपल्या हातात नाही आहे. अगेन इट इज हॉर्मोनल इम्बॅलन्स दॅट लीड्स टू फायब्रॉइड्स ऑर पॉलिप्स. तर ते जर असेल तर त्याचं मॉनिटर करत राहणं, एक 3 मंथली 6 मंथली डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द फायब्रॉइड्स आपण त्याला मॉनिटर करत राहायला पाहिजे. ब्लिडिंग होत असेल तर आपल्याकडे बरेचसे मोडॅलिटीज आहेत सर्जरी शिवाय जे आपण यूज करून सर्जरी अवॉइड करू शकतो टू एन एक्सटेंट. पण त्याच्यानंतर जर त्याच्याने आपलं लाईफस्टाईल अफेक्ट होत असेल, क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होत असेल तर आपल्याला ते काढायला लागतात कधी कधी. पण मग हे फायब्रॉइड्स आहेत किंवा पॉलिप्स जेव्हा होतात त्याच्याने एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं आणि त्याला वेळेच्या वेळी ॲड्रेस केलं तर कॅन्सर त्याच्यामध्ये होतो जो तो खूप रेअर आहे, पण ते अवॉइड करता येतो की आपण जर त्याला रेग्युलर फॉलोअपमध्ये ठेवलं आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं तर होऊ शकतं. पण मग जर हे सिस्ट फॉर्मेशन होतं तर हे आहे आतमध्ये झालेलं आहे, कुठल्याही म्हणजे त्याचा साईज कितीही वेगळा असो पण हे आतमध्ये फॉर्म झालेलं आहे, हे कुठलीही लक्षणं म्हणजे फक्त ब्लिडिंग एक्सेसिव्ह होणं याच्यावरनं सिस्ट आहे याची हे की आणखीनही इतर शारीरिक याच्यामध्ये काही असं कळून येतं का की हा सिस्ट असू शकतो? ब्लिडिंग एक्सेसिव्ह ही पहिली साईन असते. जेव्हा काही डिस्कम्फर्ट युट्रसमध्ये होतं तर युट्रसचा बेसिकली सरफेस एरिया वाढला की हे ब्लिडिंग जास्त होणार आहे. त्यासोबतच पाळीमध्ये पोट दुखणं एक्सेसिव्ह होतं जे आधी नव्हतं आणि आता व्हायला लागलं, हा डिफरन्स बाईला दिसून येतो. तर तो एक लक्षात मी काय म्हणते अलर्टनेस असणं जरुरी आहे की आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात ह्याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. तर पेन विथ ब्लिडिंग हे त्याचं लक्षण व्हायला लागतं किंवा आपण इंटरकोर्स नंतर ब्लिडिंग होणं हाही एक साईन आहे ते पॉलिप्सचा. तर ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळून, कारण पुष्कळदा पिरियड्समध्ये पोट दुखायला लागलं की काहीतरी औषध घेऊन त्याला परत सबसाईड केलं जातं. हे प्रोसेस दर महिन्यात रिपीट केलं जातं. पण मला असं वाटतं की याच्याकरता पण आधी एकदा डॉक्टरला दाखवलं गेलं पाहिजे म्हणजे ती पुढची अवस्था सुद्धा कळते. सिस्ट जे असतात हे गर्भधारण करायला सुद्धा हे किती म्हणजे ह्याच्याने त्रासदायक असतं करतातच ना. दॅट इज वन ऑफ द रिझन्स फॉर इन्फर्टिलिटी. जिथं म्हणजे आपलं बाळ बनतं, फिटस बनतो त्या ठिकाणी जर पॉलिप असेल तर ते वाढायला जागाच नाही आहे, इम्प्लांट व्हायला जागा नाही. मग त्याच्या आधी इम्प्लांट होत नाही आणि मग नंतर जर बनलं असेल फिटस तर ते एक्सपेल होऊन जातं, तर ते मिसकॅरेजकडे जातं. तर त्यामुळे इश्यूज तर होतात. त्यामुळे त्याला जर रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असेल तर त्याला ॲड्रेस करणं भाग आहे. अच्छा, आपण बऱ्याच म्हणजे आजारांबद्दल बोललो आहे, स्त्रीरोगांबद्दल बोललोय, त्यांच्या लक्षणांबद्दल बोललोय, प्रकारांबद्दल बोललोय. त्यानंतर आता आपण यांचे सर्वसाधारण उपाय काय करू शकतो? उपाय जसं मी सांगितलं स्क्रीनिंग टेस्ट सगळ्यात जरुरी आहे. सर्व्हायकल कॅन्सर अवॉइड करायचं असेल तर एक पॅप्समियर करा आणि आपल्यासोबत 2 बायकांना अजून घेऊन जा म्हणजे आपल्यामुळे 2 बायकांचं अजून स्क्रीनिंग होऊन जाईल. त्याच्याशिवाय एंडोमेट्रियल कॅन्सर आणि ओव्हेरियनसाठी त्याच्यासाठी फॅमिली हिस्ट्री असते एक इम्पॉर्टंट, आपल्या फॅमिलीमध्ये आहे तर अलर्ट राहणं जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर डायबिटीज, BP वगैरे, ओबेसिटी असेल तरी ओव्हरीज आणि युट्राईन कॅन्सरबद्दल अलर्ट राहायला पाहिजे. आणि सोनोग्राफी रेग्युलरली केली तरी त्याच्यावर पिकअप करता येतं. काही आपले ब्लड टेस्ट आहेत की त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल वाटलं तर आपण ब्लड टेस्ट करतो. तर फक्त डॉक्टरकडे व्हिजिट केलं तर हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. ब्रेस्ट कॅन्सर तर आय वुड स्ट्रेस, कारण की आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे तुमच्यासोबत की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, स्वतःच्या स्तनाचं एक्झामिन करणं. आंघोळीच्या वेळेस फक्त त्याला
ॲड्रेस करणं की त्याच्यामध्ये काही ग्रोथ तर नाही आहे, काही गाठ तर नाही आहे, जे नवीन आहे. कारण रोज आपण बघितलं तर आपल्याला कळून जातं की हे काहीतरी नवीन होतं, ते आज काल दाण्या इतकी होती, आज बोरा इतकी मोठी झाली आहे, हे आपल्यालाच कळतं. आणि मग ते वाढत असेल तर डॉक्टरकडे नक्की जा. 35 एज नंतर एक मॅमोग्राफी करणं, आणि स्पेशली ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी केली पाहिजे. खूप छान सांगितलं उपचारांबद्दल सुद्धा. आता मी म्हणजे नक्कीच तुमच्याकडनं आणखीन एक मेसेज कार्यक्रमाच्या शेवटी घेणारच आहे स्त्रियांना संबोधित करण्याकरता. पण आता तुमचं जे स्पेशलायझेशन आहे मी त्याच्याकडे वळते, या बातचीतला तिकडे नेते आहे की रोबोटिक गायनेक कॅन्सर सर्जन काय भूमिका आहे, काय ही सर्जरी आहे, म्हणजे आपल्या नेहमीच्या सर्जरीहून वेगळा किती याच्याबरोबर आणखीन जास्त लवकर रिकव्हरीचे चान्सेस आहेत, आणि या सर्जरीबद्दल आणि तुमच्या या स्पेशलायझेशन बद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. रोबोटिक सर्जरी हे नवीन आता रिसेंट यायला लागलं आहे आपल्या हॉस्पिटल्समध्ये. आणि आधी लॅप्रोस्कोपी व्हायचं ज्याला आपण दुर्बिणीद्वारे करायचं, हा त्याचाच एक अपग्रेडेड व्हर्जन आहे, ॲडव्हान्स्ड व्हर्जन आहे. तर डॉक्टरसाठी जे लिमिटेशन मुवमेंटमध्ये होत होते ते रोबोटमध्ये सोपे होऊन जातात. बट पेशंटसाठी त्याचा खूप जास्त फायदा आहे. एक 2-3 छिद्रातून होणारी सर्जरी वर्सेस एक मोठे टाके देण्यावाली जी कॅन्सर सर्जरी आहे, म्हणजे कॅन्सर सर्जरीसाठी आम्हाला मोठा एक असा चिरा द्यायला लागतो आणि त्याच्यातून मग ते ऑपरेशन होतं. पण आज रोबोटद्वारे तेच ऑपरेशन त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये, म्हणजे ओपन सर्जरीपेक्षा कमी वेळेमध्ये होतं आहे. पेशंटला रिकव्हरी लवकर आहे, पेन कमी आहे, हॉस्पिटल स्टे कमी आहे. आणि सांगा ते तुम्हाला सांगते की 6 तासात पेशंट उठून स्वतः चालायला लागते. अच्छा, कॅन्सर सर्जरी नंतर या रोबोटिक सर्जरी साहाय्याने डेफिनेटली. तर ब्लड लॉस कमी होतो, त्यामुळे सगळंच ओव्हरऑलच रिकव्हरी फास्ट होते. काही पेशंट्समध्ये सर्जरी नंतर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी लागणार असते, ती लवकर मिळते, तर जो कॅन्सर आहे त्याला लवकर कव्ह करता येतो. सो ओव्हरऑलच ट्रीटमेंट स्पीड वाढून जाते आपली. एक सर्वसाधारण जी आपल्या मानसिकता असते जिथे खूप नॉलेज नाही आहे म्हणजे पेशंटला, तर त्याला कुठेतरी एक मनात असा, कारण हा एक प्रश्न म्हणजे आला होता माझ्याकडे की त्याला कुठेतरी मनात ही भीती असते की रोबोटिक सर्जरी जर करायला गेलो तर डॉक्टर्सची प्रेझेन्स तिथे आहे की ते कुठून मॉनिटर करणार आणि ते सगळं काम रोबोटच्या माध्यमातूनच होणार आहे. नाही, अगदी पेशंटच्या सोबत त्याच रूम मध्ये असतात डॉक्टर, कुठे सोडून नाही जात किंवा असं कुठल्या दुसऱ्या ठिकाणी बसून करतायत असं नसतं. पेशंट आणि डॉक्टर त्याच OT ऑपरेशन थिएटरमध्येच असतो. ओनली थिंग इज की त्याचे जे आर्म्स असतात, रोबोटचे आर्म्स लावलेले असतात, ते पेशंटच्या पोटामध्ये आम्ही आधी इन्स्टॉल करतो आणि मग कॉन्सोलवरून एका ठिकाणून आपण ऑपरेट करतो. एवढाच फरक आहे की डॉक्टर पेशंट जवळ उभा नाही राहते, पण थोडंसं बाजूला बसून करतो. म्हणजे उपस्थिती आहे, उपस्थिती 100% आहे. डॉक्टर शिवाय काही होऊ शकत नाही, कारण डॉक्टरची उपस्थिती कुठेतरी पेशंटच्या एक खूप मनोबल वाढवायला सुद्धा सहाय्यक. नाही, म्हणजे रोबोट असं आपण एक धारणा असते की रोबोट स्वतःहूनच करतो, असं नाही. हा प्रश्न माझा तेवढ्या करताच होता की एक सर्वसाधारण जी धारणा आहे लोकांमध्ये, तर त्याच्यावरती तुम्ही काय हे कराल की नाही डॉक्टर पूर्णपणे मॉनिटर करत असतात पूर्णपणे, आणि डॉक्टर शिवाय कुठलीही सर्जरी होऊ नाही शकत. ही एक ॲडव्हान्स पद्धत आहे करण्याची. आणि जसं 10 वर्षापूर्वी लॅप्रोस्कोपी एवढं कॉमन नव्हतं, पण 10 वर्षामध्ये रोबोटिक खूप कॉमन होऊन जाईल आणि लॅप्रोस्कोपी कदाचित एवढं नाही राहणार. हा जो अंतर आहे जो तुम्ही थोडा सांगितलाय, पण तसं मेजर लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये काय फार मोठा अंतर, म्हणजे पेशंटच्या रिकव्हरीच्या संदर्भातही म्हणते आणि इतरही याच्यामध्ये किती जास्त अंतर आहे? रिकव्हरी इज मोर ऑर लेस द सेम, पण पोस्ट ऑपरेटिव्ह पेन किंवा जी डिफिकल्टी असते ती डॉक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त सोपी होते. लॅप्रोस्कोपी पण चांगली आहे, पण जे ॲडव्हान्टेजेस रोबोटिकचे आहेत ओव्हर लॅप्रोस्कोपी की मुवमेंट अँगल जी जास्त मिळते, आपल्याला प्ले जास्त मिळतो इन्स्ट्रुमेंट्सचा, कारण की पूर्ण इन्स्ट्रुमेंट 360 डिग्री फिरू शकता, ॲज इन लॅप्रोस्कोपीमध्ये तेवढं नाही फिरू शकत. ते टेक्निकॅलिटीज आहेत ज्या डिफर करतात. आणि बिकॉज डॉक्टर इज ॲट ईज, सर्जरी विल बी इझियर आणि बेटर, त्यामुळे रिकव्हरी विल बी बेटर. असा एक थोडक्यात पेशंटसाठी जर डिफरन्स सांगायचं झाला तर
रिकव्हरी इज फास्टर इन रोबोटिक. पण मग ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करायची की रोबोटिक सर्जरी करायची हे कसं काय ठरवलं जातं? म्हणजे हे तुम्ही पेशंटला ऑप्शन हे करता की नाही इथे हे गरजेचं हेच आहे? नाही, पेशंटला ऑप्शन दिलाच जातो. त्याचे खूप सारे पॉइंट्स आहेत. पहिले आहे की कुठली पर्टिक्युलर सर्जरी कुठल्या पद्धतीने बेटर होईल. ऑब्व्हियसली रोबोटिक इज बेटर, पण जेव्हा आता रोबोटिक नवीन आहे त्यामुळे त्याचा खर्च पण जास्त आहे. प्रत्येक जण तो खर्च घेऊ नाही शकत, झेपत नाही सगळ्यांना, आणि इन्शुरन्स सगळ्यांकडे नाही आहे सध्या. त्यामुळे रोबोटिक थोडी एक्सपेन्सिव्ह जाते दॅन लॅप्रोस्कोपिक. तर डिपेंडिंग ऑन द फायनान्शियल कॅपेबिलिटीज द डिसिजन विल बी टेकन, बट इट इज ओपन टू ऑल. असं काही नाही आहे की फक्त तो श्रीमंतच रोबोटिक करू शकतो आणि लॅप्रोस्कोपिक फक्त गरिबांचं, असं काही नाही आहे. पेशंटसाठी रिकव्हरी दोन्हीची सेम, दोघांची सेम. म्हणजे इथे फायनान्शियल स्टेटस तर नक्कीच आपण म्हणजे त्यालाही आपण घेऊ शकतो. तो एक फार मोठा भाग. मी त्याला ऍड्रेस नाही केले तर जस्टिस. अगदी बरोबर आहे की तो तर भाग आहेच आहे. पण काही वेळेस अशी काही कॅन्सरची स्टेज जिला लवकर त्याच्यातनं पेशंटला रिकवर करायला, कारण त्याचा लाईफ स्पॅनच्या हिशोबाने, तर मग तिथे कधी डॉक्टर हे ठरवू शकतात की नाही इथे लॅप्रोस्कोपिक आधी होतच होती म्हणजे, पण आपण सुधारण्याकडे जातोय कारण कुठेतरी आपल्याला पेशंटच्या लाईफला आणखी लवकर रिकवर करायचे. तर तिथे कुठेतरी असं होऊ शकतं की नाही ही सर्जरी लॅप्रोस्कोपीच्या व्यतिरिक्त जर आपण रोबोटिक केली तर रिझल्ट आणखी जास्त मिळतील. कारण एंडोमेट्रियल आणि सर्वायकल कॅन्सर्स मध्ये रोबोटिक सर्जरी इज बेटर दॅन द लॅप्रोस्कोपिक. कारण की डिफिकल्टी बिलकुलच नाही, इन्स्ट्रुमेंट्स चांगले मोठे असतात आणि रीच वाढतो. त्यामुळे डेफिनेटली जर लॅप्रोस्कोपीशी कम्पेअर केलं तर रोबोटिक इज बेटर फॉर एंडोमेट्रियम अँड सर्वायकल. आणि त्याच्या व्यतिरिक्त रिकव्हरी तर आणखीन फास्ट आहे. पण कॅन्सर हा असा आजार आहे, म्हणजे मला तुमच्याकडनं प्रेक्षकांना, महिला प्रेक्षकांना कॅन्सरबद्दल आणखीन तुम्ही सांगालच आहे. कॅन्सर हा असा आजार आहे की ज्याच्याकरता असं म्हणतो की हा परत होण्याची पण शक्यता असते. तर रोबोटिक सर्जरीनी याची परत होण्याची शक्यता किती कमी होते? साधारण त्याच्यात खूप प्रकार आहेत, खूप कारणं आहेत. एक कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, एक अग्रेसिव्ह असतो, काही स्लो ग्रोईंग असतो. तो आपण सर्जरीज तर सेमच करतो प्रत्येकासाठी, पण रिकरन्स विल नॉट डिपेंड ऑन द सर्जरी. अच्छा. इट विल डिपेंड ऑन द पेशंट, द टाईप ऑफ द डिझीज आणि त्याची सिव्हिअरिटी पहिले काय होती. जर कुठल्या प्रकारचा कॅन्सर आपण सर्जरी केली पहिल्या स्टेजमध्ये तर त्याचा डेफिनेटली रेकरन्स रेट कमी असणार आहे, किंवा 5 year सर्वायवल जे पेशंट्स आपण म्हणतो कॅन्सर पेशंट्स, तर ते बेटर असणार आहे. पण तीच जर आपण ॲडव्हान्स स्टेजमध्ये केली तर त्याचं सर्वायवल तेवढं पहिल्या स्टेज एवढं नाही चांगलं राहणार. तर इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द डिझीज, टाईप ऑफ द कॅन्सर, कुठल्या अंगाचा कॅन्सर आहे आणि स्टेज कुठल्या प्रकारची होते जेव्हा आपण डायग्नोज केला त्यामुळे. कारण माझे हे सगळे प्रश्न म्हणजे डॉक्टर सायली एवढ्या करतात की सर्वसाधारण माणसाच्या मनात हे सगळे विचार, हे सगळे प्रश्न नक्की येतच असतात. त्यामुळे मी एक आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं हे सगळे प्रश्न जे त्यांच्याही मनात असतात ते तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही खूप सगळं छान सांगितलं आहे. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना काही संदेश द्यायचा असेल स्त्री रोगाबद्दल, विशेषतः महिलांना, आणि तुमच्या या रोबोटिक सर्जरीबद्दल आणखीन जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. मला एवढंच सांगायचं आहे की ह्यासाठी एक जो अलर्टनेस पाहिजे, स्क्रीनिंग वाढलं पाहिजे, बायकांनी हॉस्पिटलपर्यंत पोचलं पाहिजे, स्वतःला टेस्ट करून घेतलं पाहिजे रेग्युलरली. आणि जर आपल्याला कळलं की आपल्याला कॅन्सर आहे तर तो लवकरात, जर पहिल्या स्टेजमध्ये जर आपण पकडला गेला तो कॅन्सर, तर आपण त्याला चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो, सर्वायव्हल बेटर असू शकतं. त्यामुळे ती जी चेंजेस जे आपल्यामध्ये होत आहेत त्याला इग्नोर नका करू. हे जे सिम्पटम्स मी सांगितले त्याला इग्नोर नका करू, त्याला लवकरात लवकर ॲड्रेस करा, डॉक्टरकडे जा, त्याचं निराकरण करून घ्या. आणि पहिल्या स्टेजचा कुठलाही कॅन्सर आपण ट्रीटेबल मानू शकतो. ॲट द सेम टाईम साधनाताई
एक जो आपण पार्ट नाही टच केला तो आहे की लहान मुलींमध्ये होणारे कॅन्सर्स. म्हणजे अगदी मी 9 वर्षापासून ते 16, 17, 18 वर्षांच्या मुलींमध्ये पण कॅन्सर्स बघितल्यात आणि खास करून ते येतात ओव्हेरियन कॅन्सर्स. आणि या वयोगटातले जे ओव्हेरियन कॅन्सर्स असतात ते कम्प्लिटली ट्रीटेबल असतात. ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये आले तरी ट्रीटेबल असतात. त्यामुळे मुलींकडे लक्ष द्या. त्यांच्या जर पोट त्यांचं जास्त वाढतंय किंवा फुगतंय पोट, कुठल्या सिस्ट असेल तर सोनोग्राफी आपल्या पिडियाट्रिशियनला वेळेत दाखवून घ्या आणि नंतर लागलंच तर गायनॅकोलॉजिस्ट किंवा गायनी ऑन्कॉलॉजिस्टकडे जा आणि त्याला लवकरात लवकर ॲड्रेस करा. कारण की मुलींचे कॅन्सर्स हे कम्प्लिटली ट्रीटेबल कॅन्सर्स आहेत आणि त्याला खूप जास्त चांगली किमोथेरपी पण आहे, रेडिओथेरपी ऑप्शन्स खूप चांगले आहेत. तर मुलींमधले कॅन्सर्स तर सर्जरीनेच ठीक होऊ शकतात, इतके चांगले आहेत. तर म्हणजे मोडॅलिटीज आहेत आपल्याकडे. तर हा एक आहे ज्याला आपल्याकडे प्राधान्य दिलं पाहिजे मुलींचे. खूप छान सांगितलं आहे आणि सर्वसार म्हणजे बातचीतचा सार हाच मला असं वाटतं निघालेला आहे की जागरूक असणं, म्हणजे इग्नोरन्स नको, जागरूकता पाहिजे. काहीही जर वाटलं तर लगेच डॉक्टरकडे जायची गरज आहे. आणि वन मोर थिंग इज, आता आपल्याकडे सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट वॅक्सिन्स आहेत. हो. तर 9 ते 14 वयोगटातल्या मुलांना आणि मुलींना आपण आपल्याला असं वाटतं की सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन इज ओनली फॉर गर्ल्स. इट इज फॉर बॉईज ऑल्सो. अरे वा, हे खूप छान सांगितलं. हा, हे खूप कमी लोकांना म्हणजे मुलांना दिलं पाहिजे. अगेन डोजिंग आणि स्केड्यूल सेम राहतो. 9 ते 14 वर्षाच्या मुलांमध्ये देता येतं, नंतरही देता येतं 26 वर्षापर्यंत. पण मुलांना ह्या करता की पेनाईल कॅन्सर्स आणि ओरल कॅन्सर्स जे होतात ते प्रिव्हेंट करता येतात. तो मुलांना पण द्यायचा आहे. हा एक पॉईंट मे बी इग्नोर होतो किंवा दुर्लक्ष केला जातो जे काय, पण मुलांना पण द्या आणि मुलींना पण द्या. हा एक कॅन्सर आहे जो प्रिव्हेंटेबल आहे. बाकी कॅन्सर्स मे बी ते होतात आणि त्याच्यानंतर कळतात, पण हा एक वॅक्सिन दिलं ना तर हे कॅन्सर आपण रोखू शकतो. अच्छा, म्हणजे ही खरोखर वॅक्सिन बद्दल पण जागरूकताच आहे एक तऱ्हेने की हे वॅक्सिन दिलं की तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. बाकी झालं तर मग पुढे इलाज आहेच, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो ना. तर कुठेतरी हे वॅक्सिन तुम्हाला प्रिव्हेंट करायला खूप मदत करेल. तर खूप छान तुम्ही आम्हाला आज या संपूर्ण बातचीतमध्ये माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर संदेश पण दिला आहे सर्व स्त्री म्हणजे स्त्रियांचे रोग त्याच्याबद्दल. आणि आज आमच्याशी ह्या संपूर्ण विषयाबद्दल बातचीत करण्याकरता आम्हाला वेळ दिला त्याच्याकरता मी SR टाइम मराठीतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आता आजचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.